सर्व योग साधकांना योग दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आज योग दिन। सर्वांनी सकाळी आसने, योगासने, प्राणायाम करून झाला। योग दिवस पूर्णपणे साजरा झालेला आहे। उद्यापासून प्रत्येक जण नित्यनेमाने आपली आपली कामं करा, म्हणजे पुन्हा योगासन प्राणायाम करण्याची गरज नाही। हा फक्त योग दिनाच्या दिवशीच करायचा असतो। एवढंच असतो का योग दिवस? नाही, आज सुरुवात झालेली आहे योग दिन। योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे। हजारो वर्षापूर्वी भारत देशामध्ये पतंजली ऋषींनी योग ही कन्सेप्ट, योग ही पद्धत रुजवली, तयार केली गेली। कशासाठी योगाची निर्मिती केली असेल? निरोगी आरोग्य जगण्यासाठी, बस एवढंच। विचार करा, 50 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये किती दवाखाने होते? 50 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये किती दवाखाने होते? 2-3। थोडंसं त्याच्या पाठीमागे जाऊ, त्यावेळेस गावामध्ये किती दवाखाने होते? तालुक्याला एक दवाखाना। त्याच्या थोडंसं पाठीमागे जाऊ, किती दवाखाने होते? जिल्ह्याला एखादा दवाखाना। त्याच्या पाठीमागे जाऊ, दवाखाने नव्हते। म्हणजे 100 वर्षापूर्वी दवाखाने हा कन्सेप्ट खूप कमी प्रमाणात होता। 200 वर्षापूर्वी जर पाठीमागे गेलो तर दवाखाने हा कन्सेप्ट भारत देशामध्ये नव्हता। वैद्य होते, ते वैद्य ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं जायचं। त्यांचे प्रमाण खूप कमी होतं। 300 वर्षापूर्वी पाठीमागे जावा, एखादा राज्यवैद्य, त्याच्या थोडंसं पाठीमागे जावा, खूप कमी वैद्य होते। मग हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस पतंजली ऋषींनी योगाची निर्मिती केली, त्यावेळेस तर आजारी पडणे, रोग होणे हे तर प्रकार ना के बराबर होते। कारण लोक तेवढे फिट होते, शारीरिक तेवढे हालचाली असायच्या, शेतामधील कामं असायची, आहार तेवढा सकस आणि सात्विक होता। मग त्यावेळेस लोकांना योग करण्यासाठी वेळ भेटायचा का? कारण ते तर पहाटेच शेतामध्ये जाऊन त्यांची जी नित्यकर्म आहेत, शेतातील कामे आहेत ते करायचे। मग त्यांना योगासनासाठी वेळ भेटायचा का लोकांना? मग योग म्हणजे फक्त योगासन एवढ्यासाठी बनवला होता का? नाही, योग म्हणजे जोडणे, दोन गोष्टी जोडणे। योग वियोग संयोग, दोन गोष्टी जोडण्याला योग म्हणतात। मग पतंजली ऋषींनी कोणता योग दिला आपल्याला? तर भारत देशाला पतंजली ऋषींनी अष्टांग योग दिला। 8 अंगांनी जोडणे। काय जोडणे? अष्टांग योग मध्ये काय आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी। म्हणजे समाधीला जोडायचं आहे, समाधीला जोडायचं आहे। आत्मा आणि परमात्मा यांना जोडायचं आहे। आत्मा आणि परमात्मा यांचा जोड आहे। हे जोडण्यासाठी, यांचा योग येण्यासाठी, यांचा योग जुळवून आणण्यासाठी जी एक प्रक्रिया होती तिला अष्टांग योग म्हणतात, ज्याच्यामध्ये 8 वेगवेगळे अंग दिलेले आहेत। त्यातील आसन आणि प्राणायाम फक्त 2 अंग आहेत। आसन प्राणायाम जे आपण केलेले आहेत सकाळी, ते म्हणजे योग नाही, ती योगातील फक्त 2 अंग आहेत। फक्त 2 अंग। शारीरिक हालचाली करणं, व्यायाम करणं म्हणजे योग नाही। योग म्हणजे जोडणे, आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणं, या आत्म्यानं परमात्मा जाणणं,
हा योग आहे तो होतोय का? कारण त्यांना हजारो वर्षापूर्वी असं जाणवलं की वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्यांनी त्यावेळेस लोकांना एक मार्ग दिला, या मार्गाने तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकता. आज ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, काही लोक कार्मिक मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचत आहेत. त्यातला हा एक मार्ग आहे. योग मार्ग हाही भक्ती मार्गामध्येच येतोय, याच्यामध्ये भक्ती आहेच ना. कोण भक्ती करणार आहे? योग कोण करून ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे? मी, आपण. मग ईश्वरापर्यंत पोहोचण्याआधी आपण स्वतःपर्यंत तर पोहोचलोय का? ईश्वराला ओळखण्याआधी आपण स्वतःला तरी ओळखलंय का? ईश्वराला जाणण्याआधी तुम्ही स्वतःला तरी जाणलंय का? ईश्वराला जाणण्याआधी, ईश्वरापर्यंत पोहोचण्याआधी आपण स्वतःपर्यंत पोहोचलो पाहिजे, स्वतःच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलो पाहिजे, स्वतःला जाणलं पाहिजे. मी कोण आहे? मी सचिन आहे. सचिन हे माझं नाव झालं. मी कोण आहे? मी पुरुष आहे. स्त्री आणि पुरुष या दोन जाती आहेत, त्यातली एक जात झाली पुरुष. मी कोण आहे? डॉक्टर आहे. डॉक्टर हे तुमचं प्रोफेशनल झालं, हे तुमचा व्यवसाय झाला. तुम्ही कोण आहात? शरीर. हे शरीर माझं आहे, मी शरीर नाही. हात म्हणजे मी आहे का? नाही. डोकं म्हणजे मी आहे का? नाही. हे डोकं माझं आहे. मी डोकं आहे का? नाही. हे डोळे म्हणजे मी आहे का? जो बोलत आहे तो मी आहे का? मी बोलत आहे. म्हणजे जीभ माझी आहे, मी आणि जीभ वेगळे आहे. शरीर माझं आहे, मी शरीर नाही. मग मी कोण आहे? आपण याचा कधी विचार केलाय का? महर्षी विचारतात, ईश्वराला पाहण्यापूर्वी, ईश्वराला भेटण्यापूर्वी स्वतःला भेटा. आधी स्वतःला भेटा. स्वतः कोण आहात ते तरी जाणा. आपण गुगलवर मॅप टाकतो, कुठं जायचं आहे. पुण्यातून मुंबईला जायचं आहे, पुण्यातून लातूरला जायचं आहे. आपण मॅप टाकतो, तिथं 2 ॲड्रेस विचारले जातात, कुठून जायचं आहे आणि कुठे जायचं आहे. आपण पोस्ट वगैरे काय डॉक्युमेंट्स वगैरे पाठवतो, काय भेटवस्तू पाठवतो, कुठे पाठवायचे आहे, कोणाला पाठवायचे आहे, कोण पाठवणार आहे आणि कोठून पाठवणार आहे. जर मग आपणच आपल्याला ओळखत नसेल तर ईश्वराला आपण कधी ओळखणार? आधी आपला योग होणं गरजेचं आहे, मग आपण ईश्वरापर्यंत पोहोचू. 2 मिनिटं डोळे बंद करा, विचारा स्वतःला, मी कोण आहे? येणारी सर्व उत्तर पुन्हा स्वतःच आपण विरुद्ध बाजूने चेक करा, क्रॉस चेक करा. नाव माझं आहे, व्यवसाय माझा आहे, ओळख माझी आहे, मी कोण आहे? शरीर माझं आहे, मी कोण आहे? हे कपडे माझे आहेत, मी कोण आहे? कोहम, मी कोण आहे? कोहम, 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 कोहम. कोण आहे मी? विचार करा, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं जर हात फ्रॅक्चर झाला, आपण काय म्हणतो, या व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, होऊ नये कोणाचा ॲक्सिडेंट, कल्पना अशी करा झालेला आहे. त्या अपघातामध्ये त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि तो व्यक्ती कोमात गेलेला आहे. डॉक्टर काय सांगतात?
हा व्यक्ती कोमात गेलेला आहे, कारण त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे. एखाद्या व्यक्ती त्याची ओळख कधी नष्ट होते? एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाने आपण कधीपर्यंत आवाज देतो? जोपर्यंत त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये जीवात्मा आहे तोपर्यंत आपण म्हणतो हा व्यक्ती. ते शामराव उभे आहेत, शामरावांना शामराव कधीपर्यंत म्हणतो आपण? शामरावांचा हात तुटला तरी शामरावचा हात तुटला, मेंदू जरी अपघातामध्ये धक्का लागला कोम्यात गेले तरी शामराव कोम्यात गेले. ज्या वेळेस हा जीवात्मा हा शरीर सोडतो त्यावेळेस शामरावला शामराव म्हणतो का आपण? नाही. काय म्हणतो? मृतदेह. काय म्हणतो आपण? मृतदेह. बॉडी. तिथून पुढे बॉडी उचला, मृतदेह उचला, पार्थिव उचला, ठेवा, अग्नी द्या. जिवंतपणी नाही. जिवंतपणी नाव आहे. नाव हे तुम्ही आम्ही ठेवलेलं आहे. मग तो व्यक्ती आहे कोण? त्याच्यामध्ये असं काय होतं की त्याचं नाव बदललं गेलं? तर त्याच्यामध्ये जो जीवात्मा होता, हा जीवात्मा ज्यावेळेस बाहेर गेला त्यावेळेस त्या व्यक्तीचं जे नाव आहे हेही नष्ट झालं. तो फक्त एक मृतदेह बनला. हा जीवात्मा शरीरात कोठे वास करतो? तर प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. काय सांगतात? यकृतामध्ये वास करतो, काही सांगतात 2 भुयांच्या मध्ये वास करतो, काही जण सांगतात हृदयामध्ये वास करतो, काही जण म्हणतात संपूर्ण शरीरामध्ये तो आहे. तो 2 ठिकाणी आहे. तो वास प्रत्येक कणाकणामध्ये करतो, पण त्याचं कंट्रोल कुठून होतं? हृदयातून. संचारून येई हृदयी माझ्या. हे हृदयी ते हृदयी. ह्याला प्रमाण आहे संतांचं. विज्ञानही प्रमाण देतं. जोपर्यंत हृदय सुरू आहे तोपर्यंत शामराव शामराव आहेत. हृदय बंद पडलं की ते शामरावचं मृतदेह आहे. आपण कोण आहोत? जीवात्मा आहोत. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. ह्याची पूर्ण जाणीव होणे, हे जाणणे हे तितकंच गरजेचं आहे. चला, हा आत्मा हा भेटणार परमात्म्याला, ईश्वराला, परमात्माला. हा आत्मा आणि परमात्मा यांचा जोड होणं, यांचा संगम होणं, यांची भेट होणं, यासाठी हा योग तयार केला गेला. यासाठी हा योग आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. मग खऱ्या अर्थाने पोहोचतो का? फक्त शारीरिक क्रिया म्हणजे योग आहे का? नाही. शारीरिक क्रिया हे त्यातील फक्त एक अंग आहे. शारीरिक क्रिया अंग आहे. सर्वजण आपला उजवा हात डाव्या छातीवर ठेवा. डोळे बंद करा. जाणा स्वतःचा आत्मा. स्वतःच आत्मा आहात. शरीर फक्त निमित्त आहे. सर्वजण डोळे उघडतील. हा आत्मा परमात्म्यापर्यंत कधी पोहोचेल? द्विज 2 वेळा जन्म व्हावा लागतो. पक्षी कोंबडीच्या पोटातून एकदा बाहेर येतो, अंड्यामध्ये अंड बाहेर येतो, अंड्यातून एकदा बाहेर पडतो. तो द्विज आहे. 2 वेळा त्याचा जन्म होतो. आपलाही जन्म 2 वेळाच होतो. एक आहे आईच्या पोटातून. ज्यावेळेस आईच्या पोटातून येतो 2 वर्षापर्यंत हा जागृत असतो. हा आत्मा या अंतकरणातील जी ज्योत आहे, ईश्वरीय ज्योत, ती जागृत आहे 2 वर्षापर्यंत. तिथून पुढे घरातील लोक, समाज हे आपल्याला एका बंधनामध्ये अडकवतात.
आणि आपला पुन्हा जन्म होतो, आपण पुन्हा एकदा गर्भामध्ये जातो आणि तो गर्भ आहे मायेचा. आपल्यावरती एक आवरण तयार होतं, हे मायेचं आवरण तयार होतं, मायेचं आवरण तयार होतं. इच्छा, वेगवेगळ्या इच्छा, अपेक्षा ह्याच्यावरती लादल्या जातात आणि हा कळत न कळत मायेमध्ये गुरफटला जातो. जोपर्यंत या मायेतून बाहेर येत नाही तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा यांचा संगम होणे नाही. आत्मा जाणलेला आहे, परमात्माही जाणला पाहिजे. बाहेर पडण्यासाठी मायेचं जे आवरण आहे याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. मायेची सुरुवात कुठून होते? अहंकाराची सुरुवात होते कुठून? 4 लोक त्याच्यासाठी तुम्ही कामाला ठेवलेले आहेत. डोळे, त्वचा, नाक, जीभ आणि कान हे जे तुमचे ज्ञानेंद्रिय आहेत, हे ज्ञानेंद्रिय तुम्हाला वेगवेगळ्या इच्छेच्या पाठीमागे नेतात. आणि इच्छा तुम्हाला 2 ठिकाणी घेऊन जाते. ही इच्छा जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही मायेमध्ये अडकलात. ही इच्छा जर पूर्ण केली, इच्छा तुम्ही पूर्ण करत गेला, हे पाहिजे, पहिली इच्छा पूर्ण झाली, दुसरी इच्छा पूर्ण झाली, माया वाढत चालली, लोभ मोह वाढत चाललाय, तिसरी इच्छा पूर्ण झाली, चौथी इच्छा पूर्ण झाली, 5वी इच्छा पूर्ण झाली, इच्छा पूर्ण करत जाताय पुढे 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 मायेचं आवरण पकडता. आणि जर इच्छा नाही पूर्ण झाली तर मग अहंकाराच्या आवरणामध्ये जाता आणि क्रोध येतो. लोकांना विचारलं तुम्हाला राग कधी येतो? आमच्याकडे येतात काही लोक, खूप राग येतो. कधी? त्यावेळेस इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण जर नाही झाली तर राग येतो, आणि इच्छा पूर्ण झाली तर माया येते. तुम्ही मध्ये आहात. नाही पूर्ण झाली तर राग येतो आणि पूर्ण झाली तर माया येते. ह्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. संसारामध्ये राहून परमार्थ साधता येतो. संसारामध्ये राहून ईश्वर प्राप्ती होते. ह्याची खूप छान उदाहरणं आपल्या संतांनी दिलेली आहेत. त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट मायेत जे अडकतायत त्यातून बाहेर आलं पाहिजे. मायेतून कसं बाहेर येईल? माया जाणावी लागेल. उत्पत्ती कुठं होते मायेची? मायेचा जन्म तो इच्छेतून. मग इच्छेला कसं तारता येईल? इच्छा कशी थांबवता येईल? इच्छेचे 2 भाग करायचे. इच्छा ह्याचे जेव्हा 2 भाग होतात तर त्यावेळेस एक होते गरज आणि दुसरी आहे इच्छा. ज्यावेळेस आपल्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजेल त्यावेळेस तुम्ही मायेच्या पोटातून बाहेर येऊ शकता, मायेचं आवरण तोडू शकता. कल्पना अशी करा, 2 मित्र आहेत खूप वर्षातून, कॉलेज जीवनातील 2 मित्र आहेत, खूप वर्षातून रस्त्यामध्ये भेटले. एकमेकाला बघितलं, छान आनंद वाटला. वा, अरे एवढे वर्ष कुठे होतास तू? अरे मी जॉब करत होतो. तू काय करतोय? मी जॉब करतोय. वा, छान छान. कुठे चाललाय? काय नाही, ते पोस्टामध्ये काम आहे, चालू आहे. नाही नाही, घरी चल, इथं जवळच मी राहतोय. एवढ्या वर्षातून तू भेटलाय आणि मी तुला माघारी कसं सोडू? नाही, तू घरी चल, आपण बोलू, गप्पा मारू. कॉलेज जीवनातल्या आठवणी आहेत आपल्या. मी माझ्या घरातील लोकांशी तुला भेटवायचं आहे, तू माझा जवळचा मित्र आहे, चल. त्याला फोर्स करून, त्याला विनंती करून त्याला घरी नेलं. घरी नेल्यानंतर त्याच्या घरातील लोक ओळख करून दिली. ही माझी आई आहे, हे वडील आहेत, तो यांना ओळखतोय. ही माझी पत्नी आहे, ही 2 माझी मुलं आहेत. वा वा, छान छान. ओळख झाली, पाणी आणून दिलं, पाणी पिला, चहा घेतला, नाश्ता झाला. ते म्हटलं नाही, एवढ्यावरती भागणार नाही, तुला जेवण करावं लागेल. आज जेवण केल्याशिवाय तुला सोडणार नाही. तो म्हणला मला उशीर होईल, मी तुला वेळेत कुठं जायचं तिथंपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो, जेवण करावं लागेल. दोघांनी पोटभर जेवण केलं.
पोटभर जेवण झालं वगैरे, घरामध्ये बसला, छान व्यवस्थित घर वगैरे सर्व पाहिलं. घरी आला. घरी येताना त्याला उशीर होतो. मित्राने त्याला त्याच्या 4 व्हीलरमधून, 4 चाकीमधून त्याला घरी सोडलं. हा घरी आला, घरामध्ये बसला. याचंही लग्न झालं होतं, यालाही 2 मुलं होती. याचाही संसार व्यवस्थित सुरू होता. ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीमध्ये त्याला जेमतेम पगार होती. पत्नी घरामध्ये बसून काही 4 कपडे वगैरे शिवून 4 पैसे कमवत होती. मुलं व्यवस्थित शाळेमध्ये जात होती. हा याच्या संसारामध्ये खुश होता. पण गप्पा मारत असताना मित्राने सांगितलं, मी या कंपनीमध्ये आहे आणि मला एवढ्या लाखाचं पॅकेज आहे. मी अमक्या कंपनीमध्ये आहे, मला एवढ्या लाखाचं पॅकेज आहे. हे परवाच नवीन घर घेतलेलं आहे. हा टीव्ही घेतलेला आहे. 4 व्हीलर मला कंपनीने दिलेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर त्यालाही वाटलं, हा आणि मी एकाच शाळेमध्ये होतो, एकाच कॉलेजमध्ये होतो, एकच कोर्स दोघांनी केला. हा किती छान पद्धतीने त्याचा आयुष्य जगतोय. मलाही असं काहीतरी पाहिजे. पत्नीला म्हटला, ऑफिसला जाण्यासाठी आपल्याला 4 व्हीलर पाहिजे. पत्नी म्हणली, कशाला 4 व्हीलर? आपण जे पैसे साठवलेत, हे पैसे साठवलेत मुलांच्या शिक्षणासाठी. आता ठराविक वर्षानंतर मुलांना शिक्षणासाठी पैसे लागतील. त्यांचं व्यवस्थित शिक्षण झालं, ती सेटल झाली, आपण व्यवस्थित आहोत. नाही म्हटलं. मित्रांनी ज्या 4 व्हीलरमध्ये सोडलं होतं तशीच आपल्यालाही पाहिजे. पत्नी म्हणली, बरं ठीक आहे, तुम्हाला पाहिजे, तुमची इच्छाच आहे, तर आपण एखादी सेकंड हँड गाडी घेऊ. निम्म्या किमतीने जुनी वापरलेली गाडी घेऊ. तो म्हटला, नाही, अजिबात जमणार नाही. गाडी घ्यायची तर शोरूमच घ्यायची. गाडी घ्यायची तर शोरूमच घ्यायची. माझा मित्र गाडी वापरतो, त्याकडे किती छान गाडी. पत्नी म्हटली, ठीक आहे, जेवढे पैसे आपण सेकंडला देणार आहे तेवढे पैसे आपण बँकेमध्ये भरू आणि EMI करू. EMI वरती गाडी घेऊ. EMI वरती गाडी घेतली. गाडी सुरू झाली. वा वा. थोडे दिवस गेले, तो मित्र पुन्हा भेटला. नवीन गाडी घेतली? हो घेतली. बरं चल, इथे एक नवीन माझं घर आहे, ते मी तुला दाखवतो. हा त्याच्यासोबत घरी गेला. मग ते पहिलं घर नाही, आता ते घर थोडंसं आम्ही विकतोय, त्यामध्ये थोडेसे पैसे ॲड करून हे नवीन घर घेतलेलं आहे. या घरामध्ये आम्ही आता दिवाळीला राहायला येणार आहे. या घरामध्ये गृहप्रवेश आहे आणि तुला यावंच लागेल. ठरलेल्या दिवशी गृहप्रवेश होता, तो गेला. सगळं बघितलं व्यवस्थित. हा घरी आला. याला वाटलं पुन्हा नाही, आपल्यालाही नवीन घर घ्यायला पाहिजे. याच घरात किती वर्ष राहायचं. पत्नीच्या मागे लागला. पत्नी म्हणली, अहो पैसेच नाहीत आपल्याकडे. ते मला, काळजी करू नको, बँक तयार आहे. काळजी करू नकोस, बँक तयार आहे. थोडेसे पैसे दिले, जागा मॉर्गेज केली की बँक आपल्याला घर बांधायला पैसे देते. पत्नी नाही होय करत त्यांनी काय केलं, ती जागा मॉर्गेज केली आणि त्या ठिकाणी नवीन घर बांधलं, छान घर बांधलं. थोडे दिवस गेले. आता घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, जे पैसे जेमतेम येत होते, एकाचे पैसे येत होते जे घराच्या खर्चासाठी चालत होते. पत्नीचे पैसे जे होते ते 4 मिळत, त्याच्यामध्ये त्यांची सेव्हिंग होत होती. आता दोन्हीही बंद झाली. एकाचे पैसे चालले गाडीचे EMI साठी, एकाचे पैसे चालले घराचे EMI साठी. घरामध्ये आता जे काय पैसे शिल्लक असायचे, जेमतेम खर्च होता, तो मोठा झाला होता आणि शिल्लक राहणे तर हा नावच नाही राहिलं. पती पत्नीमध्ये थोडेसे आर्थिक अडचणीवरून वादविवाद सुरू झाले. हप्ते व्यवस्थित पुढे जायना. पत्नी म्हटली, मी काहीच करणार नाही. पुढे वादविवाद वाढत गेले. बँक आली, त्यांनी जी गाडी दिली होती ती गाडी घेऊन गेले. दुसरी बँक आली, त्यांनी जे घर मॉर्गेज केलं होतं, हप्ते भरत नाहीत म्हणून ते सील केलं. घर विकलं गेलं. त्या घराच्या आलेल्या पैशातून त्यांनी त्यांचे पैसे घेतले. राहिलेले पैसे जे गाडीचे होते त्याला देऊन टाकले. पती पत्नी यांच्यामध्ये मोठं वाद निर्माण झालं. पत्नी निघून गेली. हाही तिथं 2 दिवस राहत होता. लाजून
आबरूला पिऊन हाही निघून गेला. जे सुखी समाधानी संसार होता तो पाहता पाहता क्षणी पूर्ण नष्ट झाला, उद्ध्वस्त झाला. ह्याचं कारण काय आहे? इच्छा. त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नको, त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नको. असंच महिलांच्या बाबतीतही होतं. एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले, घरात व्यवस्थित सुखात समाधानाने सर्व संसार सुरू आहे, एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलं, एखाद्या मैत्रिणीची साडी बघितली, एखाद्या पाहुणीचा गळ्यात नवीन हार बघितला, ही जाताना खुश होऊन गेलेले असते, प्रेमानं आनंदाने गेलेले असते. येताना मात्र चेहऱ्यावर पूर्ण संताप, चेहऱ्याचा कलरच बदलतो. जाताना लाल लाल असते, येताना काळीच होऊन येते. घरी आला, नवऱ्याने विचारलं काय झाले? काय नाही झालं, मला अस्वस्थ वाटते, मला कसं तरीच होतंय. मग काय करावं लागेल की अस्वस्थपणा निघून जाईल? मला नवीन साडी घ्यायची आहे. पहिल्या साड्या एवढ्या आहेत, नाही तिनं घातलेली ना तशी साडी पाहिजे. बरं ठीक आहे, साडी आणली. थोडे दिवस गेले, साडीची मजा निघून गेली, साडीची मजा निघून गेली. आता काय करायचं? नाही मला जरा तसं आतापर्यंत काय मागितलंय का, नाही आता ते पाहिजे. त्याच्यामध्ये वाद होत जातात वेगवेगळ्या पद्धतीने. मग ठरलेलं आहेच, तुमचं माझ्यावर काय प्रेमच नाही, तुम्ही काय मला समजूनच घेत नाही. तुमचा विषय आहे रे, ते तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीने जगा. जगामध्ये काय दिसतंय ते जर पाहून तुम्ही जगत बसला, फक्त इच्छेच्या पाठीमागे जर गेलात, डोळ्याला छान छान वाटते म्हणून ते सगळं घेणं, डोळ्याची इच्छा आहे म्हणून डोळ्याची इच्छा पूर्ण करणं, कानाला छान छान ऐकू वाटतंय म्हणून कानाची इच्छा पूर्ण करणं, जिभेला छान छान वाटते म्हणून आपली ऐपत नसताना रोज जाऊन हॉटेलमध्ये किंवा बाहेर वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ खाणं, ही गरज नाही, गरज नाही, ही इच्छा आहे. तुम्ही 2 भाकरी पोट भरू शकतो, पदार्थ स्वादिष्ट झालेला आहे म्हणून 4 भाकरी खाणं हे सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी हानिकारकच आहे. कारण जो व्यक्ती जास्त खातो, गरजेपेक्षा जास्त खातो, तो आजारीच पडतो ना. आरोग्यासाठी सुद्धा हे गरजेचंच आहे. जो व्यक्ती 2 घास कमी खातो, जेवढी गरज आहे तेवढंच खातो, तो व्यक्ती आजारी कमी पडतो. जो जास्त खातो, अवेळी खातो, गरज नसताना खातो, इच्छेच्या पोटी खातो, इच्छेच्या मागे जाणारे जे लोक आहेत ती मायामध्ये अडकतात, आयुष्य पूर्ण नष्ट होतं. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहतो. आता कमी खाऊन खूप कमी लोक आजारी पडतात, जास्त खाऊन सर्व लोक आजारी पडतात. जास्त खाणे, अयोग्य खाणे, गरज नसताना खाणे, या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे रोग तुमच्या शरीरामध्ये येतात. तर फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, एखादी गोष्ट मला घ्यायची आहे, एखादी गोष्ट मला खरेदी करायची आहे, ती इच्छा आहे का गरज आहे? यातला जो भेद अभेद आहे हा जर तुम्हाला समजला, मायेतून बाहेर पडणार, जीवन सार्थक झालं ना. चप्पल नवीन खरेदी करायची आहे, गरज आहे का इच्छा आहे? इच्छा आहे, इच्छेच्या मागे जाऊ नका. नवीन कपडे खरेदी करायचे आहेत, गरज आहे का इच्छा आहे? गरज आहे, ठीक आहे. नवीन घर खरेदी करायचं आहे, गरज आहे का इच्छा आहे? इच्छा आहे, नका. तुम्ही जेवढे इच्छेच्या पाठीमागे जाल तेवढं तुम्ही मायेत अडकाल. आणि जर इच्छा पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही अहंकारात अडकाल आणि तुम्हाला क्रोध येईल. मग त्यातला भेद अभेद निर्माण करा. गरज आहे की इच्छा आहे, इच्छेच्या पाठीमागे जाऊ नका. एक भाकर खाल्लेली आहे, माझं पोट भरलेलं आहे, मात्र ताटातील जो पदार्थ आहे स्वादिष्ट झालेला आहे, तो अजून खा वाटतोय. गरज आहे का इच्छा आहे? इच्छा आहे, नका खाऊ. एकदाच खाऊन मरायचंच आहे, मरून जावा. पण मागचे जे लोक आहेत, सोबत जे राहणारे लोक आहेत, त्यांना त्रास देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तुमच्या इच्छेपोटी इतरांना त्रास होता कामा नाही. आणि फक्त खाऊन आजारी पडून मरण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे का? आपला जन्म एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी झाला असेल का? याचा कधी विचार करतो? कोहम, मी कोण आहे ते जाणलं. जन्म कशासाठी झालाय माझा
हे शरीर कशासाठी भेटलंय मला? मी एखादा कुत्रा का नाही झालो, गाय का नाही झालो, बैल काय नाही झालो, म्हैस काय नाही झालो, एखादा कीटक का नाही झालो, मी मनुष्य जन्मच का घेतला? मग काय लोक म्हणतात, मागच्या जन्मातली जी कर्म आहेत ती भोगण्यासाठी हा जन्म भेटलेला आहे. मग तो जन्म कशासाठी भेटला होता? त्याच्या मागच्या जन्मी जो एक कर्म केले ते भोगण्यासाठी हा जन्म भेटलेला आहे. मग त्याच्या मागचा कशासाठी भेटला होता? ते करण्यासाठी हे केलं. मग पहिला जन्म कशासाठी झाला होता? जो पहिला जन्म झाला ना तो कशासाठी झाला होता? हा जन्म जागृत होण्यासाठी झालेला आहे, आनंद घेण्यासाठी झालेला. पण कोणता आनंद? सच्चित आनंद, शुद्ध आनंद, जागृत आनंद. ह्याच्यासाठी हा जन्म झालेला आहे. आपण सर्वजण ट्रिपला जातो, सहलीला जातो, कोण महाबळेश्वरला जातं, कोण माथेरानला जातं, कोण हरिद्वारला जातं. हरीचं द्वार आहे. कशासाठी जातो? आनंद व्यक्त करण्यासाठी जातो, आनंद घेण्यासाठी जातो. बरोबर आहे. पण कोणता आनंद? सच्चित आनंद, शुद्ध आनंद. याचा शोध घेण्यासाठी सुद्धा आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचावं लागणार आहे. मोठे मोठे आनंद घेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत. एका मुलाला समजलं की एके ठिकाणी एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये ते जे गुरु आहेत हे साक्षात्कार करून देतात, हे समाधी अवस्थेला उपलब्ध करून देतात. याला समजल्यानंतर त्यांनी त्या आश्रमाबद्दल, त्या गुरुबद्दल थोडीशी माहिती जमवली. घरातून जे साहित्य आवश्यक आहे ते घेतलं आणि ते गुरुच्या आश्रमासाठी निघाले. काही दिवसाच्या प्रवासानंतर ते आश्रमापर्यंत पोहोचले. आश्रमात गेले, त्यांना आश्रमात घेतलं गेलं, माहिती विचारली, माहिती दिली पूर्ण. आणि त्यांना असं सांगण्यात आलं की गुरु काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, ते आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटा, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी वास्तव करू शकता. 2 दिवस तिथे राहिले. 2 दिवसानंतर गुरुजी आले, गुरुजींना भेटले, स्वतःबद्दल पूर्ण माहिती सांगितली. मला साक्षात्कार करून घ्यायचा आहे, मला समाधीला उपलब्ध व्हायचं आहे आणि यासाठी मला काय करावं लागेल? गुरुजी म्हणले ठीक आहे, रोज सकाळी लवकर उठायचं, योगासन प्राणायाम करायचं, ध्यान करायचं, त्यानंतर आश्रममधली सेवा करायची, दुपारी माझं प्रवचन असतं, सत्संग असतं, हे सत्संग हे प्रवचन श्रवण करायचं, त्यावर मनन करायचा, नीतिध्यास धरायचा आणि तू समाधीला उपलब्ध होतोयस. ठरलेल्या पद्धतीने नित्यक्रम सुरू झाला. शिष्य रोज सकाळी लवकर उठायचे, ज्या क्रिया आहेत त्या करायचे, जी सेवा आहे ती सेवा करायचे, दुपारी प्रवचन ऐकायचे, दिवसभर त्यावर चिंतन मनन ध्यान करायचे. सुरू झाला, ठराविक हा काळ सुरू झाला. 4-6 महिन्यानंतर शिष्य गुरुकडे गेले. म्हटले, गुरुजी आपण जो दिनक्रम सांगितला, आपण जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर मी चालत आहे, मात्र मला अजून समाधीची अनुभूती आलेली नाही, साक्षात्काराची अनुभूती आलेली नाही, काय करावं लागेल? ते म्हटले, जी क्रिया सांगितलेली आहे ती नित्यनियमाने कर. थोडे दिवस गेले, पुन्हा त्यांच्याकडे गेले. शिष्य पुन्हा गुरुकडे गेले. गुरुला म्हटले, आपण थोडे दिवस सांगितलं, मी तेवढे केलेले आहे, अजूनही थोडीशी अडचण येते, अजून मी ईश्वराला जाणू शकत नाही, अजूनही साक्षात्कार होऊ शकत नाही, अजूनही समाधीला उपलब्ध होत नाही, काय करावं लागेल? जे सांगितलेलं आहे तेच कर. थोडे दिवस गेले, पुन्हा गुरुकडे शिष्य गेले, काय करावं लागेल? गुरुजी म्हटले, जरा थांब होईल. थोडे दिवस गेले, पुन्हा त्यांच्या मागे लागले. गुरुजी म्हटले, होईल, 2 दिवस थांब. 2 दिवसांनी गेले. गुरुजी, आज होईल का? होईल, आज होईल. दुसऱ्या दिवशी उठून गेले, काल नाही झालं, कधी होईल? दुपारी होईल म्हटले. दुपारी गेले, नाही झालं. संध्याकाळी होईल म्हटले, संध्याकाळी गेले, नाही झालं. दुसरी सकाळी गुरुजी पहाटे बाहेर चालले होते, हे शिष्य उठूनच थांबले होते, गुरुजींची वाटच पाहत होते, नाही झालं, काय करावं लागेल? गुरुजी म्हटले, जरा थांब, आलो मागून, मी आल्यानंतर सांगतो. गुरुजी पुढे निघाले, शिष्य मागे. नाही तेवढं सांगा की. गुरुजी पुढे, शिष्य मागे, गुरुजी पुढे, शिष्य मागे.
गुरुजी वैतागले. गुरुजी म्हटले आता डोंगरावर चढतो. गुरुजी डोंगरावर चढले. शिष्य मागे आहेतच. गुरुजी कृपा करा. गुरुजी दरीतून खाली उतरले. शिष्य मागे आहेतच, कृपा करा, मार्ग दाखवा, मोक्ष द्या. गुरुजी चालतायत चालतायत चालतायत. आडी मोठी नदी आली. पाहग वळून पाहिलं तर शिष्य आहेच. शिष्य आहेत. गुरुजी कृपा करा, गुरुजी कृपा करा. गुरुजी पुढे निघाले. नदीत उतरले. चालत 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 गुडघेवढ्या पाण्यात गेले. शिष्य मागून पळत पळत आले, धावत आले. गुरुजी कृपा करा. गुरुजी पुढे, शिष्य मागे. गुरुजी पुढे कमरेवढ्या पाण्यात गेले, छातीवढ्या पाण्यात गेले, गळेवढ्या पाण्यात आले. मागे वळून म्हटले शिष्य आहेच, कृपा करा. गुरुजीने पकडले. ये म्हणले तुला कृपा करतो. असं डोकं पकडलं आणि खाली पाण्यात बुडवलं. ह्याला वाटलं गुरुजी खाली काहीतरी दाखवतील पाण्यामध्ये. तो पाहतोय खाली कुठून साक्षात्कार होतो का, काय दिसतोय का, कुठून एखादा प्रकाश येतोय का, कुठून ईश्वराचा हात येतोय का, तो पाहतोय. थोडा कालावधी गेल्यानंतर जो श्वास होता तो संपला. आता प्राणवायूची गरज आहे. आता श्वास घेतला पाहिजे. गुरुजी काय सोडायला तयार नाही. तो झटापटे करायला लागला. गुरु ते गुरु वरून दाबून अजून पकडलं. अजून दाबा लागले, अजून दाबा लागले, अजून दाबा लागले. ह्याची ताकद पूर्ण निघून गेली. आत्ता ह्याला असं वाटलं की आता जर ह्याच्यातून बाहेर नाही आलो तर मी मेलो. जेवढी काय ताकद होती ती सर्व ताकद एकवटवली. गुरुचा हात पकडला, ढकलला बाजूला, वर आला. श्वास घेतला. तो श्वास घेत असताना काय म्हणतोय, गुरुजी सदेह मुक्ती पाहिजे, सदेह समाधी पाहिजे, सदेह मोक्ष पाहिजे. सदेह म्हणजे या देहामध्ये असतानाच मला तो अनुभवायचा आहे, मृत्यूनंतर नाही. कावळ्यांना गाज ठेवून मला मोक्ष नको आहे. या देहामध्ये असतानाच, हा देह ज्यासाठी घेतलेला आहे तो कारणही लावायचा आहे. या देहामध्ये राहून मला सदेह मोक्ष पाहिजे, सदेह मुक्ती पाहिजे. गुरुजी म्हटले आत गेला होतास, गेला होता. थोड्या वेळात मरणार होतास, मरणार का मेला नाहीस. ते म्हटलं जीव घुटमळला आतमध्ये. हो, एवढा घुटमळला, एवढा घुटमळला, एवढा घुटमळला. सगळी ताकद नसताना एकत्र केली आणि तुमच्या हाताला झटका देऊन वरती आलो. आत काय झालं ते म्हणजे जीव घुटमळला, जीव घुटमळला, गुदमरला. मग तुझा जसा पाण्याच्या खाली जीव घुटमळला, गुदमरला, हा जर या राहतो या संसारामध्ये जर घुटमळला, गुदमरला, तर जसा माझ्या हाताला झटका देऊन वर आला तसं या मायेला झटका देऊन हे आवरण फोडून, तोडून, भेद करून, छेद करून बाहेर पडशील आणि त्या परमात्म्याशी तुझ्या आत्म्याचं काय होईल, योग होईल, संगम होईल. त्याला जाणशील. कधी या संसारामध्ये तुझा जीव गुठमळला पाहिजे तेवढ्या ताकदीनिशी. जसा माझा हात ढकलून वर आला तसं हे औरण मायेचं फोडून बाहेर आलं पाहिजे. बाहेर आले दोघेही. त्यांनी पुन्हा गुरुचे पाय पकडले. आता यासाठी काय करू सांगा. गुरुंनी सांगितलं रोज सकाळी लवकर उठायचं, रोज सकाळी लवकर उठायचं, जो दिनक्रम आहे तो करायचा, सेवा करायची, दुपारी जे मी प्रवचन सत्संग होते ते सत्संग ऐकायचं, श्रवण करायचं, सत्याचं श्रवण करायचं. आपण सत्य श्रवण करतो का? नाही. सत्य श्रवण करायचं, त्या श्रवणावरती मनन करायचं. श्रवण, मनन आणि निधिध्यास करायचा, ते ध्यानातून अनुभवायचं. याच्यातून तुला एवढी ताकद भेटेल, ऊर्जा भेटेल. या ऊर्जेतून तुझ्या शरीराची पात्रता निर्माण होईल आणि तू हे मायेचं जे आवरण आहे हे भेदून बाहेर येशील. आपण सर्वजण पाहतो, नवीन जर एखादी महिला लोणी काढण्यासाठी जर ते भांडं घेऊन बसली, कल्पना अशी करा, हे भांडं आहे, त्या भांड्यामध्ये, त्या मडक्यामध्ये दही आहे, हातामध्ये रवी आहे, तो रवी घुसळायचा आहे.
ती थोडंसं घुसळलं की विचारते आईला, आई याच्यातून लोणी कधी बाहेर येईल? आई म्हणते घुसळ येईल. पुन्हा घुसळते. थोडंसं घुसळ की पुन्हा विचारते आई ह्याच्यातून लोणी कधी बाहेर येईल? आई म्हणते अजून घुसळ, नक्की येईल. ते पुन्हा घुसळते, पुन्हा घुसळते. ती आईला म्हणते आई ह्याच्यातून लोणी तर येतं का बाहेर? जे लोणी रोज आम्ही खातो तो ह्याच्यातून तर येतं का? ती म्हणली याच्यातूनच येतं, तू घुसळ, तू फक्त घुसळ, तू फक्त तुझं काम कर. ती पुन्हा घुसळत 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 राहते, पुन्हा घुसळत राहते. आई म्हणते अजून घुसळ, अजून घुसळलं, पुन्हा श्रवण कर, पुन्हा मनन कर, पुन्हा त्यावर ध्यान कर, निधिध्यास कर. घुसळत 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 गेले आणि ठराविक वेळेनंतर त्यातून लोणी एकत्र होऊन बाहेर यायला सुरुवात होते. लोण्याचे गोळे आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये दिसायला लागतात. ते सगळे लोणी एकत्र काढून थंड पाण्यामध्ये टाकून त्याचा गोळा दिसतो. ही आहे समाधी. तुमचं जे मडक्यातलं दही आहे ते आहे श्रवण. जो हातातला रवी आहे तो आहे ते आहे मनन. जे तुम्ही घुसळण्याची क्रिया करताय ते आहे तुमचं निधिध्यास, ध्यान. श्रवण होतंय, मनन होतंय, नित्य ध्यान होते. घुसळताय घुसळताय घुसळताय. यातून जसं लोणी बाहेर निघेल इकडे तसं तुम्ही मायेच्या वर्णातून बाहेर पडाल, जागृत व्हाल. जो आत्मा आहे तो परमात्म्याला जाणेल. जो आत्मा आहे तो परमात्म्याला पकडेल, त्याला उपलब्ध होईल. हा आहे योग. फक्त शारीरिक क्रिया करणं म्हणजे योग नाही. ती योगाचं फक्त एक अंग आहे. शारीरिक क्रिया करणं हे योगाचं अंग आहे. आणि योग करून त्यातून आजारपण घालवणं हे फक्त एक छोटीशी गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट म्हणजे याचा अर्थ असा झाला, तुम्हाला ईश्वर प्रसन्न झाले, ईश्वर प्रसन्न झाले आणि म्हटले बोल काय पाहिजे. हम तो घरातली डाळ संपलेली आहे, साखर संपलेली आहे, शेंगदाणे संपलेले आहेत, चटणी संपलेलं आहे, मीठ संपलेलं आहे. मग तू एवढी यादी पूर्ण करा. अरे ईश्वराला अख्खं किराणा दुकान माग ना. किराणा दुकान काय, गोडवण माग. अरे गोडवण काय, जसं तुमची पात्रता वाढेल, पात्रता एवढी वाढली पाहिजे, एवढी वाढली पाहिजे. ईश्वराला ईश्वरच मागितलं पाहिजे. तूच मला पाहिजेस. मला कोण पाहिजे? तूच पाहिजेस. आपण लहानपणी सर्वजण आई वडील जर कुठे बाहेर गावी चालले तर सर्व मुलांना एकत्र घेऊन जाणं शक्य नसायचं. मध्ये जाताना प्रत्येकाला काय म्हणायचे, रडू नकोस, मागे लागू नकोस, एक चॉकलेट घे. थोडे दिवस चॉकलेटवरती भागलं, नंतर बिस्किटच्या पॅकेटवरती आलं, बिस्किटचं पॅकेट गेलं, पुन्हा 10 रुपयेवरती आलं, पुन्हा 15 रुपयेवरती आलं, हे घे. मग ते शांत बसायचे. पण त्यातील एक मुलगा जो असतो ना तो हुशार असतो. त्याला विचारतात तू रडू नको, तुला काय पाहिजे, चॉकलेट पाहिजे? तो म्हणतो नाही. बिस्किट पाहिजे? तो म्हणतो नाही. तुला 10 रुपये दे मिळतील, तू ते नको. 15 रुपये घे, नाही. मग काय पाहिजे काय? तो म्हणतो मला तुम्हीच पाहिजे, मला तुमचा सहवास पाहिजे, मला तुमच्या सोबत राहायचं आहे. का? कारण त्याला माहित आहे यांच्यासोबत राहिले की सगळंच भेटतं. चॉकलेटही भेटतं, बिस्किटही भेटतं, पैसेही भेटतात आणि यांचा सहवासही भेटतो. ईश्वराला काय मागावं? ईश्वराला ईश्वर मागावं ही पात्रता पाहिजे. आपण काय मागतो? मुलांचं शिक्षण होऊ दे. पहिली गोष्ट मुलगा होऊ दे, मुलाचं शिक्षण होऊ दे, त्याला बायको चांगली भेटू दे, त्याला मुलं होऊ दे. आयुष्य ह्या मागण्यात गेलं. शुल्लक चॉकलेट बिस्किटवर आपण समाधानी होणार लोक. पात्रता वाढवा. ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टी त्या त्याच्यामध्ये नका अडवू. ज्यासाठी जन्म झालेला आहे ते मागा. जे न संपणारं कधी झरा आहे. सोन्याची कोंबडी आहे, कोंबडीचा आपूट खायची का नाही, कोंबडी सांभाळायची असते. तसं ईश्वराला ईश्वर मागा, त्याचा सहवास मागा. तर खऱ्या अर्थाने पतंजली ऋषींनी जे योग आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे, जे दिलेलं आहे, त्याचा आपण
वापर करू शकतो किंवा ते सार्थक ठरेल. योगाला काय मागावं? योगाला योग मागावा. कोणता योग मागावा? ईश्वर योग मागावा, परम योग मागावा, सत्य प्राप्ती योग मागावा. आपण सर्वजण एक योगा दिनानिमित्त आज पंचकोश ध्यान करूया. सर्वजण पंचकोश ध्यानसाठी तयार असतील. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये या. थोडीशी माहिती सांगतो आणि मग ध्यान करूया. हे जे मानवी शरीर आहे हे 5 कोशातून निर्माण झालेलं आहे. मुख्य 3 शरीर आहेत: स्थूल देह, सूक्ष्म आणि कारण. तसंच जर थोडंसं पुढे गेलो तर स्थूल शरीर जे आहे याला अन्नमय कोश म्हणतो. जो श्वास शरीरामध्ये जिथपर्यंत जातोय बाहेर येतोय हे आहे प्राणमय कोश. मन, जिथं मन सुरू होतं, विचार सुरू होतात, हे आहे मनोमय कोश. त्यानंतरची पुढची जी अवस्था आहे विज्ञानमय कोश, जिथे फक्त भावना असतात. त्याच्या पुढची अवस्था आहे जिथं काहीही नसतं, शून्य असतं, ते आहे आनंदीमय कोश. त्या काहीही नाही मध्ये सर्व काही असतं. जे पाहतोय पहिली जी स्टेज आहे अन्नमय कोश, श्वास येतोय जातोय, प्राणमय कोश, विचार येत आहेत मनोमय कोश, भावना आहेत विज्ञानमय कोश, आणि ज्या ठिकाणी काहीच नाही फक्त शुद्ध आत्मा शून्य आहे तो आहे आनंदमय कोश. काही सूचना असतील त्या ऐकत ऐकत आपण पुढे जाऊया. सर्वजण पंचकोश ध्यानसाठी तयार आहेत. सर्वजण ध्यान मुद्रेमध्ये या. सर्वांचे डोळे बंद आहेत. ज्या ठिकाणी आपण बसलेले आहात या ठिकाणचं जे वातावरण आहे हे वातावरण ज्या शरीराला जाणवते, ज्या कानाला हा आवाज जाणवतो, मधून येणारी वाऱ्याची झुळूक शरीराला जाणवते, ही जाणीव ज्या शरीराला होते हा आहे अन्नमय कोश. अन्नमय कोशाची अनुभूती घेतल्यानंतर, जाणीव घेतल्यानंतर पुढील कोश प्राणमय कोश. शरीरामध्ये नाकाद्वारे येणारा श्वास हा जिथपर्यंत पोहोचतोय, बाहेर पडणारा उच्छ्वास हा जिथून बाहेर पडतोय, हे आहे प्राणमय कोश. लक्ष पूर्ण श्वासावरती. श्वास घेण्याचा प्रयत्न करू नका, सोडण्याचा प्रयत्न करू नका. पाहण्याचा प्रयत्न करा, जाणण्याचा प्रयत्न करा. शरीरामध्ये श्वास येत आहे, उच्छ्वास बाहेर पडत आहे.
याप्रती जागृत व्हा, पहा. जशी श्वासाची एकाग्रता होईल, जाणीव होईल, मनामध्ये वेगवेगळे विचार जाणवतील. हे येणारे विचार मनोमय कोशाची अनुभूती करून देत आहेत, मनोमय कोशाची जाणीव करून देत आहेत. या विचाररूपी शरीराकडे, कोशाकडे, मनोमय कोशाकडे पहा. वेगवेगळे विचार येत आहेत, जात आहेत. काही भूतकाळातील विचार असतील, काही भविष्य काळातील विचार असतील. या विचारांकडे पहा, विचारांना जाणण्याचा प्रयत्न करा. आपण जसजसे विचार पाहाल तसे विचार ही नष्ट होतील. विचार नाहीसे होतील. फक्त वेगवेगळ्या भावनांची जाणीव होईल. छान वाटेल, दुःखद वाटेल, अस्वस्थ वाटेल. जी भावना जाणवते त्या भावनेकडे पहा, भावना जाणण्याचा प्रयत्न करा. जसजशा आपण भावना पाहू तशा भावनाही नष्ट होतील, नाहीशा होतील. जशा भावना नष्ट होतील, नाहीशा होतील, एक शून्यावस्था जाणवेल.
ही शून्यावस्था जाणण्याचा प्रयत्न करा. शून्यावस्थेमध्ये उतरा. सर्वजण काही वेळात डोळे उघडणार आहेत. ची पूर्व सूचना स्वतःला द्या. ज्या अनुभूती बंद डोळ्याने घेतलेल्या आहेत त्याच अनुभूती उघड्या डोळ्याने घेण्याचा प्रयत्न सर्वजण करतील. ज्या अनुभूतीमध्ये बंद डोळ्याने उपस्थित होतो त्याच अनुभूतीमध्ये उघड्या डोळ्याने उपस्थित होण्याचा प्रयत्न करा. सर्वजण डोळे उघडणार आहेत. हा आहे आपल्यासाठी परमयोग, श्रेष्ठ योग, संयोग.
ज्या शून्यावस्थेमध्ये आपण उतरलो होतो, हे उतरत असतानाही समजत नाही, तिथे असतानाही समजत नाही, हे समजतं फक्त तिथून बाहेर आल्यानंतर. ज्या पद्धतीने आपण झोपेमध्ये जातो, कधी गेलो हे समजत नाही, झोपेत होतो हे समजत नाही, झोपेतून आल्यानंतर समजतं. याच पद्धतीने या अवस्थेमध्ये, शून्यावस्थेमध्ये हीच अनुभूती येते. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात, आपली सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.